तो चलिए शुरू करते हैं। पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो और देश को संभालो। हॅलो एव्हरीवन. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण BEE युनिट 2 मोस्ट रिपीटेड न्यूमेरिकल बघणार आहे. तर न्यूमेरिकलसाठी आपल्याला महत्त्वाचे फॉर्म्युले कोणते कोणते ते आपण बघू. फर्स्ट फॉर्म्युला आहे आपल्याकडं एम एम एफ इज इक्वल टू एफ इंटू एन इंटू आय. एन म्हणजे काय, न्यूटन म्हणजे किती टर्न्स येते, आणि आय म्हणजे करंट. त्यानंतर सेकंड फॉर्म्युला आपल्याकडं फील्ड स्ट्रेंथ. त्याचा फॉर्म्युला एच इज इक्वल टू एफ अपॉन एल. त्याचं युनिट आहे आपल्याकडं, फर्स्ट एफचं युनिट आहे AT, आणि फील्ड स्ट्रेंथचं युनिट आहे आपल्याकडं AT पर मीटर. त्याच्यानंतर आपल्याला रिलेक्टन्स पण काढायला विचारतात. रिलेक्टन्सचा फॉर्म्युला काय, S इज इक्वल टू म्यू नॉट इंटू म्यू आर इंटू ए. तर म्यू नॉटची व्हॅल्यू काय आपल्याकडं 4π इंटू 10⁻⁷. त्याचं युनिट आहे AT पर WB. तर त्यानंतर टोटल फ्लक्स पण काढायला विचारतात. त्यासाठी काय फॉर्म्युला, फाय इज इक्वल टू F अपॉन S. तर युनिट इज इक्वल टू M इंटू WB. तर त्याच्यानंतर आपल्याला फिफ्थ नंबरचा फॉर्म्युला आहे फ्लक्स डेन्सिटी. त्यासाठी आपल्याला फॉर्म्युला युनिट काय, युनिट इज इक्वल टू T आणि त्याचा फॉर्म्युला B इज इक्वल टू म्यू इंटू H. वेअर म्यू काय, म्यू आपल्याकडं म्यू नॉट इंटू म्यू आर आहे. मग आपला फॉर्म्युला कसा तयार होईल, B इज इक्वल टू म्यू नॉट इंटू म्यू आर इंटू H. असे हे फॉर्म्युले. याच्यावर बेस तुम्हाला 3 किंवा 4 टर्म इथं काढायला विचारतात, 3 किंवा 4 टर्म. तर 3 आणि 4 टर्म कोणत्या कोणत्या, फर्स्ट MMF विचारला जातो, दुसरा टोटल फ्लक्स डेन्सिटी किंवा रिलक्टन्स, आणि फील्ड स्ट्रेंथ. हा फ्लक्स डेन्सिटी कधी कधी विचारला जातो. त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला जर एअर गॅप असला म्हणजे किंवा आयरन रिंगमध्ये एअर गॅप असला तर आपल्याला त्याचा फ्लक्स कसा फाइंड करायचा, त्यासाठी आपल्याला 2 फॉर्म्युलेची गरज पडणार आहे. फर्स्ट आपल्याला रिलक्टन्स ऑफ आयरन पार्थ काढावं लागेल. तर त्याचा फॉर्म्युला काय, SI इज इक्वल टू LI अपॉन म्यू नॉट इंटू म्यू आर इंटू ए. मग LI म्हणजे काय, LI इज इक्वल टू L मायनस LG. त्याचं युनिट काय, AT पर WB. त्याच्यानंतर सेकंड आहे आपल्याकडे रिलक्टन्स ऑफ एअर गॅप. मग त्यासाठी त्याचा फॉर्म्युला काय, SG इज इक्वल टू LG अपॉन म्यू नॉट इंटू ए. थर्ड फॉर्म्युला आपल्याला टोटल रिलक्टन्स म्हणजे काय, ST इज इक्वल टू SI प्लस SG. या दोघांची सम केल्यानंतर आपल्याला टोटल फ्लक्स भेटणार आहे. आणि फ्लक्स इन एअर गॅप इज इक्वल टू F इज इक्वल टू फाय इंटू ST. मग फाय म्हणजे फ्लक्स F अपॉन ST. त्याचा युनिट आहे आपल्याला WB. आपण ह्या फॉर्म्युलेचा यूज करून वेगवेगळे न्यूमेरिकल सोडवणार आहे. फर्स्ट आपण 2025चा न्यूमेरिकल सोडू. तर आपल्याला इथं गिवन न्यूमेरिकल काय आहे, ॲन आयरन रिंग विथ मीन सर्कम्फरन्स. त्याचे म्हणजे लेंथ दिलेली किती, 18 सेंटीमीटर, आणि क्रॉस सेक्शनल एरिया इज इक्वल टू 15 सेंटीमीटर स्क्वेअर. देन रिलेटिव्ह परमेबिलिटी ऑफ द 200 वाउंड विथ किती दिलं, 160 टन ऑफ द कॉईल. इफ द कॉईल कॅरीज अ करंट ऑफ 2.5 अँपियर देन कॅल्क्युलेट MMF. आपल्याला मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ पण काढायची. त्याच्यानंतर रिलक्टन्स, नंतर फ्लक्स अँड फ्लक्स डेन्सिटी. तर आता हे कॅल्क्युलेशन करण्यासाठी आपण फर्स्ट आधी गिवन राईट करून घेऊ. मग गिवन आपल्याला काय दिले बघा, फर्स्ट आपल्याला इथं लेंथ दिलेली त्यांनी. तर लेंथ किती आहे, सर्कम्फरन्स म्हणजे आयरन रिंगची 80 सेंटीमीटर दिलेली. म्हणजे ती काय येईल, 80 इंटू 10⁻⁻² मीटर. ही आपल्याला लेंथ दिलेली. त्याच्यानंतर आपल्याला त्यांनी क्रॉस सेक्शनल एरिया दिलेला आहे म्हणजे A इक्वल टू किती दिलेला आहे, 15 सेंटीमीटर स्क्वेअर. बरोबर, म्हणजेच काय येईल, 15 इंटू 10⁻⁻⁴ मीटर. हे आपल्या एरिया आला, म्हणजे असं की क्रॉस सेक्शनल एरिया. त्याच्यानंतर आपल्याला त्यांनी रिलेटिव्ह परमिएबिलिटी दिली म्हणजे म्यू आर इज इक्वल टू किती दिलेलं आहे, 2000. त्याच्यानंतर त्यांनी आपल्याला N दिलेला आहे, किती दिलेला आहे, 160 टन. त्यानंतर आपल्याला त्यांनी करंट दिलेला आहे, करंट इज इक्वल टू 2.5 अँपियर. आता फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे, मॅग्नेटिक मोटिव्ह फोर्स म्हणजे फर्स्ट इथे मी लिहितो, आपल्याला MMF कॅल्क्युलेट करायचं आहे. तर MMF कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याकडं फॉर्म्युला आहे जो की F इज इक्वल टू N इंटू आय. आता आपण इथं राईट केलेलं आहे, मी तुम्हाला फॉर्म्युला दाखवतो. इथं फॉर्म्युला आपल्याकडे F इज इक्वल टू N इंटू आय आणि फील्ड स्ट्रेंथ H इज इक्वल टू F इंटू आय. आता आपण ही फॉर्म्युला टाकला तर व्हॅल्यू टाकू आपण. N किती आपल्याकडं 160 आणि आपल्याकडं करंट किती 2.5. तर मी हे ऑलरेडी आन्सर काढलेचं, माझ्याकडे आन्सर येतं 400
AT, याचं युनिट काय आपल्याकडं AT. बघा इथं युनिट काय आहे AT. युनिट द्यायला विसरू नका, युनिटला तुमचे मार्क्स असतात. त्याच्यानंतर आपल्याला सेकंड इथं काय काढायचं आहे, मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ. मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ मी शॉर्टकटमध्ये राईट करतो. मग तो कॅल्क्युलेट कशाने करतात, H इज इक्वल टू F/L, बरोबर. मग आपल्याकडं F किती आपला 400 आपण, त्यानंतर L किती आपल्याकडं 80 इंटू 10⁻². तर याचा आन्सर येतं माझ्याकडं 580 पर मीटर. या आन्सर आहे, याचं युनिट 80 पर मीटर. त्याच्यानंतर थर्ड आपल्याला काढायचं आहे रिलक्टन्स. तो कॅल्क्युलेट करता यसनी, ब्रॅकेटमध्ये यस. त्याच्यानंतर मी लिहितो फॉर्म्युला लिहितो, यस इज इक्वल टू L/μ0 इंटू μr इंटू ए. हा फॉर्म्युला आहे. तर आता आपल्याला फक्त व्हॅल्यू इथं पुट करायचं आहे आणि आन्सर काढायचा आहे. तर आपल्याला यल किती इथं, लेंथ किती 80, सॉरी मी इथं समोर घेतो डायरेक्ट, काय आले 80 अपॉन μ0 किती, μ0ची व्हॅल्यू आपल्याला 4π इंटू 10⁻⁻7 घ्यायची. मी ऑलरेडी तुम्हाला फॉर्म्युल्यामध्ये दाखवलेली आहे. आणि μr आहे आपल्याकडं 2000 आणि आपल्याकडं ए किती एरिया 15 इंटू 10⁻⁴. तुम्ही हे व्हॅल्यू टाकल्या तर माझ्याकडं काय आन्सर आलं, 21206 80 पर WB. ओके, हे आन्सर आलं. तर याचं युनिट आपण टाकले. त्याच्यानंतर आपल्याला इथं फोर्थ नंबरला आपल्याला इथं फ्लक्स कॅल्क्युलेट करायचा. फ्लक्स हा कशाने कॅल्क्युलेट करायचा, फाय, बरोबर. मग आता फायची, तर इथं मी लिहितो फाय इज इक्वल टू F/S. सॉरी, इथं लिहितो मी फाय इज इक्वल टू F/S. तर F आपल्याकडे किती, F काय आला आपला 400 आणि आपल्याकडं S म्हणजे रिलक्टन्स किती 21206, बरोबर. मग आता मी इथं जर कॅल्क्युलेशन केलं तर मला फ्लक्स किती भेटतो, 1.88 इंटू 10⁻³ WB. याचं युनिट आहे, सॉरी हा WB आला. त्याच्यानंतर आता मी काय करतो, 1.88 इंटू 10⁻³ मला काय लिहितो मीटर, म्हणजेच काय येईन माझं 1.88 इंटू मीटर WB. हे आलं माझं फायनल आन्सर. त्याच्यानंतर आपल्याला लास्ट फिफ्थ टर्म आपल्याला फ्लक्स डेन्सिटी काढायची. फ्लक्स डेन्सिटी, त्याचा फॉर्म्युला काय आपल्याकडं, त्याचा फॉर्म्युला आहे आपल्याकडं जो की B इज इक्वल टू μ0 इंटू μr इंटू H. तर बघा μ0 म्हणजे किती आपल्याला कॉन्स्टंट व्हॅल्यू 4π इंटू 10⁻⁷ इंटू μr रिलेटिव्ह परमेबिलिटी किती 2000. त्याच्यानंतर H किती आहे आपल्याकडं, आता H कुठे आपला, जसे की हा Hने कॅल्क्युलेट केला जातो, मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ आहे किती 500, बरोबर 500. आता मी अशा प्रकारे इथं व्हॅल्यू पुट केल्या, मला आन्सर काय आलं 1.25257T. हे माझं आन्सर आलं आहे, हे फ्लक्स डेन्सिटीचं. तुम्हाला मी इथं एक व्हॅल्यू व्यवस्थितरित्या काढून दाखवली. आता मी याला हायलाईट करतो, जे आन्सर आले माझं ते हायलाईट करतो मी. आता फर्स्ट आपला मॅग्नेटिव्ह मोटिव्ह फोर्स आलेला आहे 480, त्याचं युनिट धरून. आणि दुसरा मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ आलेली 580 पर मीटर, त्याचं युनिट. त्याच्यानंतर थर्ड आपला रिलेक्टन्स आलेला आहे 21206 80 पर WB. त्याच्यानंतर आपला फ्लक्स आलेला आहे, फ्लक्स काय 1.88 इंटू मीटर WB, त्याचं युनिट. त्याच्यानंतर फिफ्थ नंबरला आपल्याला आहे 1.257 इंटू T, जसं काही T, हे काय आपला फ्लक्स डेन्सिटी. तर हा न्यूमेरिकल 2025च्या पेपरला आला होता. तुम्हाला इथं एअर गॅप त्यांनी दिलेलं नाही, विदाऊट एअर गॅप हे असं सॉल्व करावं लागतं. 4 टर्म किंवा 5 टर्म इथं काढावं लागतं. हा न्यूमेरिकल तुम्हाला आहे ना आत्ताच्या पॅटर्ननुसार 60 मार्काचा पेपर आहे, तर प्रत्येक युनिट हा 10 मार्काला विचारले जातील. तुम्हाला हा न्यूमेरिकल आला, प्रत्येक युनिट हा 12 मार्क्सला विचारले जातील. 12 इंटू 5 60, म्हणजे एक युनिट किती, असं एक युनिट किती 12 मार्क्सला आहे. मग हा न्यूमेरिकल आला तर हा 6 मार्क्सला येऊ शकतो. तुम्हाला 6 मार्क्स तुमचे आत्ताच रेडी करून ठेवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तर आता आपण हा
24चा न्यूमेरिकल बघू. फर्स्ट न्यूमेरिकलमध्ये आपल्याला गिवन काय दिले त्यांनी आपण ते बघू. ॲन आयरन रिंग ऑफ अ मीन लेंथ 100 सेंटीमीटर. लेंथ किती दिलेली आहे 100 सेंटीमीटर, 100 सेंटीमीटर. त्याला आपण कन्वर्ट करू 100 × 10⁻² मीटर इज इक्वल टू हे 1 मीटर आपल्याला भेटतं. त्यानंतर क्रॉस सेक्शनल एरिया दिला आहे म्हणजे ए दिलेला आहे त्यांनी किती आहे 120 सेंटीमीटर स्क्वेअर, म्हणजे काय आला हा 120 × 10⁻⁴ मीटर. त्याच्यानंतर एअर गॅप दिलेला आहे त्यांनी म्हणजे एल जी किती दिलेलं आहे 2 mm. त्याचं कन्वर्जन कसं येईल आपल्याकडं 2 × 10⁻³ मीटर. त्याच्यानंतर वाइंडिंग टर्न्स म्हणजे यन किती दिलेलं आहे आपल्याला 500. त्याच्यानंतर रिलेटिव्ह परमेबिलिटी ऑफ आयन इज 60 म्हणजे μr इज इक्वल टू 60 दिलेलं याला नो युनिट. वेन करंट 3A फ्लो इन वाइंडिंग, ज्यावेळेस करंट 3, आता इथं मी करंट लिहितो I इक्वल टू 3 एम्पियर. त्याच्यानंतर ज्यावेळेस करंट वाइंडिंगमधून 3 एम्पियर फ्लो होतो त्यावेळेस आपल्याला त्याचा रिलक्टन्स ऑफ आयन आणि रिलक्टन्स ऑफ एअर गॅप आणि मॅग्नेटिक फ्लक्स हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर हे फर्स्ट आपल्याला जी कंडिशन सांगितली ते कंडिशननुसार आपण जाऊ. फर्स्ट आपण रिलक्टन्स ऑफ आयरन, त्याच्यासाठी आपल्याला इथं SI याला डिनोट करतो. त्याचा फॉर्म्युला काय बघा, मी तुम्हाला इथं फॉर्म्युला दाखवली. हाऊ टू फाइंड फ्लक्स इन एअर गॅप. ज्यावेळेस एअर गॅपमध्ये जर फ्लक्स असेल, ते फ्लक्समध्ये एअर गॅप असेल तर त्यावेळेस आपल्याला काय फॉर्म्युला आहे बघा. SI इज इक्वल टू LI अपॉन μ0 × μr × A. तर LIचा फॉर्म्युला काय L - LG. तर मी आता फॉर्म्युला राईट करून घेतो. LI अपॉन μ0 × μr × A हा फॉर्म्युला आहे. तर आता मी याच्यात व्हॅल्यू पुट करतो. LI म्हणजे काय L - LG अपॉन μ0 किती आपल्याकडं 4π × 10⁻⁷. त्याच्यानंतर μr किती रिलेटिव्ह परमेबिलिटी 60 × A किती आपल्याकडं क्रॉस सेक्शनल एरिया 120 × 10⁻⁴. तर याचा आन्सर आला आपल्याकडं 1103.21. याचा आपल्याला युनिट आहे 80/WB. हे आला आपल्याकडं हा SI. त्याच्यानंतर सेकंड टर्म आपल्याला ती कॅल्क्युलेट करायची जे की रिलक्टन्स ऑफ एअर गॅप. त्यासाठी याला आपण काय म्हणतो SG. याचा फॉर्म्युला आहे आपल्याकडं SGचा फॉर्म्युला आहे आपल्याकडं LG × μ0 × A हा फॉर्म्युला आहे. तर याच्यात या फॉर्म्युल्यामध्ये आपण व्हॅल्यू पुट करू. LG आपल्याकडे किती म्हणजे एअर गॅप किती 2 × 10⁻³ अपॉन μ0 किती 4π × 10⁻⁷. आणि त्याच्यानंतर आपल्याकडे एरिया किती आहे 120 × 10⁻⁴. तर याचा आन्सर येतं आपल्याकडं 132629.1180/WB. हे आन्सर आहे आपल्याकडं. तर त्याच्यानंतर आपल्याला थर्ड याला आपल्याला काढायचं आहे टोटल फ्लक्स. आपल्याला इथं काय येईल टोटल फ्लक्स चेक. त्यानंतर थर्ड आपल्याला काढायचं आहे टोटल रिॲक्टन्स, म्हणजे हे दोन रिलक्टन्स काढले यांची आपल्याला प्लस करायची आहे. मग ST इज इक्वल टू SI प्लस SG. मग SI किती आपल्याकडं 110303.21 प्लस 132629.11. तर याचा आन्सर आपल्याकडे येतं 242932.3280/WB. हे आपल्याकडे आन्सर येतं टोटल रिलक्टन्सचं. त्याच्यानंतर आपल्याला फोर्थ काढायचं आहे फ्लक्स. मग फ्लक्ससाठी आपल्याकडं काय फॉर्म्युला आहे फ्लक्ससाठी काय फॉर्म्युला आहे F इज इक्वल टू φ × ST बरोबर, म्हणजे टोटल. मग आपल्याला फ्लक्स काढायचा आहे. फ्लक्स इज इक्वल टू F अपॉन ST हा फॉर्म्युला येईल. मग आता आपण फ्लक्स म्हणजे इथे F इज इक्वल टू आपल्याला काय करावं लागेल N × I करावं लागेल. मग आपल्याकडे N किती इथं बघा 500, I किती आपल्याकडं 3 एम्पियर. I किती आपल्याकडं 3 5 3 15 1500 एम्पियर आपल्याकडं हे झाले.
आता आपण व्हॅल्यू पुट करू आणि आन्सर काढू. फ्लक्स 1500 अपॉन एस टी किती आहे 242932.32. तर याचा आन्सर आपल्याकडे काय येतं बघा, मी इथं आन्सर लिहितो. तर याच्याकडे आपल्याला आन्सर भेटलेलं आहे 617455 इंटू 10⁻³ WB. तर याचा आन्सर काय येईल फायनल 6.174 इंटू मीटर WB हे आन्सर फायनल येतं. ते खूप इझी न्यूमेरिकल. तर आता आपल्याला हे थर्ड न्यूमेरिकल सॉल्व करायचं आहे. अँड आयरन रिंग हॅव रिलेटिव्ह परमेबिलिटी इज 900. म्हणजे म्यू आर दिलेला आहे आपल्याला किती 900. त्याच्यानंतर सर्कम्फरन्स म्हणजे लेंथ दिलेली आपल्याला ती किती दिलेली L इज इक्वल टू 4 सेंटीमीटर म्हणजेच किती 40 इंटू 10⁻² मीटर. त्यानंतर क्रॉस सेक्शनल एरिया दिलेला आपल्याला 5 सेंटीमीटर स्क्वेअर म्हणजे A इक्वल टू 5 इंटू 10⁻⁴ मीटर. त्याच्यानंतर कॉईल ऑफ 40 टन्स म्हणजे N दिलेला आहे आपल्याला 440. त्याच्यानंतर करंट दिलेला आहे I इक्वल टू 3 वाउंड ऑन दिस रिंग. कॅल्क्युलेट फर्स्ट. आपल्याला इथं MMF कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यासाठी फॉर्म्युला आहे आपल्याकडे N इंटू I. तर फॉर्म्युला 40 इंटू 3 म्हणजे याच्या आलं 1200 त्यानंतर नेक्स्ट सेकंड आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे फील्ड स्ट्रेंथ ॲट एनी पॉईंट. तो कशाने कॅल्क्युलेट केला जातो हा Hने कॅल्क्युलेट केला जातो. फॉर्म्युला H इज इक्वल टू F/L हा फॉर्म्युला आहे आपल्याकडं. मग F किती आहे आपल्याला F इज इक्वल टू 1200 अपॉन L किती आहे आपल्याला 40 इंटू 10⁻². मग आपल्याला आन्सर काय येतं इथं 3080 पर मीटर हे आन्सर आलं. त्याच्यानंतर थर्ड आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे तो म्हणजे रिलक्टन्स. रिलक्टन्स आपण कॅल्क्युलेट करतो हा Sनी. त्याचं फॉर्म्युला आहे आपल्याकडं L अपॉन μ0 इंटू μr इंटू A हा फॉर्म्युला आहे. तर मी इथं व्हॅल्यू पुट करतो. L किती आहे आपल्याकडं 40 इंटू 10⁻² आणि μ0 किती आहे μ0 आपल्याकडे μ0 4 पाय इंटू 10⁻⁷ इंटू μr किती आहे आपल्याकडं 900 जे की रिलेटिव्ह परमेबिलिटी आणि A किती क्रॉस सेक्शनल एरिया 5 इंटू 10⁻⁴. त्याच्यानंतर याचा आन्सर येतं आपल्याकडं 707355.30 WB. इथं हा पॉईंट आहे 7 मी डबल लिहितो 707355.30 इंटू WB हे आन्सर आलेलं आहे आपल्याकडं. फोर्थ आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे तो म्हणजे फ्लक्स, जो की आपल्याला फ्लक्स त्याने कॅल्क्युलेट करायला किती फ्लक्स प्रोड्यूस होतो त्याचा फॉर्म्युला आहे आपल्याकडं फाय इज इक्वल टू याला फाय ने डिनोट केलं जातं फाय इज इक्वल टू F/S. मग F किती आहे आपल्याकडं F आपल्याकडं 1200 म्हणजे 1200 आपल्याकडं फ्लक्स आहे F आहे सॉरी. आणि S किती आहे आपल्याकडं 707355.30. याचा आन्सर आपल्याकडे येतं 4.2411 इंटू 10⁻³ WB. याचं फायनल आन्सर येतं आपल्याकडं 4.2411 मीटर WB हे फायनल आन्सर आहे. मी आता हे फायनल आन्सरला हायलाईट करतो, तुमच्या लक्षात येईल फायनल आन्सर आपण काय फर्स्ट आपल्याला MMF किती भेटला इथं 1280. त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला फील्ड स्ट्रेंथ किती भेटली 380 पर मीटर. त्यानंतर रिलेक्टन्स किती आहे आपल्याकडं 707355.30 आणि आपल्याकडं फ्लक्स किती आहे 4.2411 मीटर WB. अशा पद्धतीने मी इथं तुम्हाला 3 न्यूमेरिकल सोडून दिलेले आहे, जे की एक एअर गॅपचे आणि 2 फक्त साध्या टर्म्स त्यांनी काढायला विचारलेले, जे की रिलक्टन्स, फ्लक्स डेन्सिटी आणि मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ. तर हे न्यूमेरिकल खूप इम्पॉर्टंट आहे, पेपरला येण्याचे चान्सेस खूप आहे. तर तुम्ही हे न्यूमेरिकल व्यवस्थित करा आणि काही अडचण असेल तर कमेंट्समध्ये विचारा. जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.